गोदाम आपले प्रतिनिधी आहेत। ज्या हॉटेलमध्ये अमित शहा थांबलेले आहेत काल रात्री 10 वाजल्यापासून त्याच हॉटेलच्या बाहेर आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आहेत आणि काही क्षणात आता अमित शहा निघतील 11:30 पर्यंत अपेक्षित आहेत ते अकोल्यामध्ये पोहोचणं। अमित, त्यांच्या सोबत कोण कोण आहेत भाजपचे राज्यातले नेते आता? सिद्धार्थ, निश्चितपणे त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, त्यांच्यासोबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आहेत। आता काही क्षणामध्ये अमित शहा बाहेर पडू शकतात, कारण आपण बघतोय की रोड ब्लँक करून टाकलेला आहे। रोड पूर्णपणे वाहनं या ठिकाणी येऊ दिले जात नाहीत। पोलीस रस्त्यावर आलेले आपण बघतोय। अगदी काही सेकंदामध्ये काही मिनिटांमध्ये या ठिकाणाहून अमित शहा यांचा ताफा बाहेर पडू शकतो। सगळं सेट आहे, आपण बघतोय की इकडच्या साईडला जो आहे विमानतळ आहे, इकडच्या साईडला ते जाणार आहेत। त्यांच्या ताफ्याच्या गाड्या सगळ्या या ठिकाणी लागलेल्या आहेत आणि अमित शहा जे आहेत या ठिकाणाहून निघणार आहेत। त्यांच्यासोबत विमानतळापर्यंत 2 केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे असतील किंवा भागवत कराड असतील, अतुल सावे असतील, हे त्यांच्यासोबत असणार आहेत। पंकजा मुंडे सुद्धा रात्री त्यांच्यासोबत आलेल्या होत्या। पूर्ण यंत्रणा आता अलर्टवर गेलेली आहे। अमित शहा कधी या ठिकाणाहून बाहेर येते, जसं मी आधी सांगितलं की अमित शहा हे सर्वप्रथम अकोल्याला जातील, अकोल्याची सभा करून ते त्यानंतर जळगावला जातील। जळगावची सभा आणि जो काही बैठक आहे त्या बैठका केल्यानंतर 5:30 वाजता ते छत्रपती संभाजीनगरला येतील आणि छत्रपती संभाजीनगरची सभा जी आहे 6:30च्या आसपास होईल आणि ती सभा झाल्यानंतर ते मुंबईला जातील। मात्र अनेक कारणं आहेत अमित शहा यांच्या सभेकडे बघण्यासाठीचे, कारण अमित शहा यांच्या सभेकडे उत्सुकतेने केवळ भाजप किंवा भाजपचा कार्यकर्ता बघत नाहीये, तर अमित शहा यांच्या सभेकडे, त्यांच्या सभेमध्ये होणाऱ्या भाषणाकडे विरोधक राजकीय पक्षाचे नेते सुद्धा लक्ष ठेवून आहेत। कारण अमित शहा यांची लोकसभेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातली पहिली सभा आणि ते छत्रपती संभाजीनगरमध्ये घेत आहेत। त्यासाठी या सभेला सुद्धा महत्त्व आलेलं आहे, कारण छत्रपती संभाजीनगर हे उबाठा गटाचा पहिल्यापासून बालेकिल्ला राहिलेला आहे। भाजपचा या ठिकाणी बालेकिल्ला किंवा भाजपचा खासदार या ठिकाणी नव्हता। मात्र पहिल्यांदाच जे आहे भाजप या ठिकाणी अमित शहा यांची सभा आणि राज्यातील पहिल्या सभेचा शुभारंभ या ठिकाणी करतात। त्यामुळे राजकीय चर्चेला सुद्धा तोंड फुटलेलं आहे की ही जागा शिवसेना शिंदे गटाला जाते का भाजप स्वतः गेल्या अनेक दिवसांपासून तयारी करते, त्यामुळे भाजप ही जागा स्वतःकडे ठेवते। याबद्दल अनेक संभ्रम निर्माण झालेले आहेत। मात्र अमित शहा या ठिकाणी सभा घेतात याच्यावरून अनेक राजकीय विश्लेषकांनी अर्थ काढलेला की या ठिकाणी भाजपचाच संभाव्य उमेदवार असू शकतो आणि गेल्या अनेक दिवसांपासून भाजपचे केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड हे अनेक पद्धतीने तयारी करतायत। ग्रामीण भागामध्ये त्यांचे दौरे वाढलेले, भाजपचे कार्यकर्ते जे आहे गाव चलो अभियानामध्ये फार मोठ्या प्रमाणात उतरलेले आहेत। त्यामुळे भाजपची जर लोकसभेच्या तयारीमध्ये जर कोणत्या बिलकुल सिद्धार्थ आणि उदय दोघांचे धन्यवाद। आणि अमित शहांच्या दौऱ्याकडे आपलं लक्ष असेलच। एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येऊयात।